नमस्कार. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जे लोक कार्यक्रम बघतात त्या सगळ्यांना नमस्कार आणि त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचं रायगड युनिट गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय आहे. आपण अनेक वेगवेगळे उत्तमोत्तम कार्यक्रम राबवत आहोत. मला वाटतं एकूण 30-35 कार्यक्रम या सगळ्या कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण राबवले. हे सगळं करताना एक अत्यंत महत्वाचा वर्षातला दिवस म्हणजे वकिलांनी तो साजरा केला पाहिजे असा, तो म्हणजे भारतीय संविधान दिन. 26 नोव्हेंबर या दिवशीच आपण हे संविधान स्वीकारलं. ते दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरं करणं हे वकील म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे जेव्हा लक्षात आलं की आता जरी आपली व्याख्यानमाला बंद असली तरी 26 नोव्हेंबरच्या दिवशी आपला कुठला ना कुठला कार्यक्रम झाला पाहिजे, तसं आम्ही आता जे माध्यम आपण वापरतो त्याप्रमाणे मोबाईल आणि इतर या माध्यमातून मीटिंग घेऊन असं ठरवलं की एक कुठला तरी कार्यक्रम घेऊया. मग प्रश्न असतो की संविधान, भारतीय संविधान हा काही रोज लागणारा विषय नाही, त्याच्याप्रमाणे काही आपली दैनंदिन प्रॅक्टिस होत नाही, तर वक्ते कोण असावेत. आणि सर्वानुमते आमचे पवार साहेब आहेत, तेलगे साहेब आहेत, त्यांनी एकच नाव सुचवलं की आपल्यापैकी भोपी साहेब आहेत, त्यांचा एक गाढा व्यासंग आहे, खूप अभ्यास आहे, तर आपण त्यांचं नाव नक्की करूया. त्यांनी अतिशय प्रेमाने त्याला होकार दिला आणि आज आपण त्यांचं लेक्चर ऐकणार आहोत. ते स्वतः आज उपस्थित आहेत, आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. मी त्यांना नमस्कार करतो आणि त्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आपल्या संस्थेचे सचिव तेलगे साहेब हे देखील आपल्या समोर दिसत आहेत. ते आज परिचय करून देणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण भोपी साहेबांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद श्रीरामजी ठोसर साहेब. मी ॲडव्होकेट सुनील तेलगे, सचिव अखिल भारतीय अधिवक्ता परिषद रायगड, आपल्या सर्वांचे आजच्या या व्याख्यानामध्ये स्वागत करतो व आपल्याला संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा विषय भारतीय संविधान या विषयावर आपल्या वक्त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आजच्या व्याख्यानाला आपल्याला वक्ते म्हणून अधिवक्ता यशवंत सदू भोपी पनवेल हे लाभलेले आहेत. भोपी साहेब हे सुमारे 26 वर्षापासून वकिली व्यवसाय करीत आहेत व सुमारे 2016 ते 2017 या सालापासून सहाय्यक सरकारी वकील म्हणून देखील कार्यरत आहेत. ॲडव्होकेट भोपी साहेब हे अतिशय स्पष्ट वक्ता आहेत, तसेच भ्रष्टाचाराचे प्रखर विरोधक देखील आहेत, अशी त्यांची सर्वत्र ख्याती आहे. ते साहित्यिक देखील आहेत. त्यांनी विविध विषयांवरती कविता रचल्या आहेत, तसेच अनेक नाटके देखील लिहिलेली आहेत. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक विशेष पैलू आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवलेले आहे. भारतीय संविधान या विषयावरती त्यांनी अनेक व्याख्याने दिलेले आहेत व या विषयावर त्यांचा विशेष पगडा आहे. मी आपला जास्त वेळ न घेता भोपी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी भारताचे संविधान या विषयावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. श्री भोपी साहेब. नमस्कार. पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. वंदे मातरम. आपल्याला सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. साष्टांग दंडवत. आज भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. टू बी फ्रँक, मी काही घटनातज्ञ नाही किंवा इतका मोठा एक्सपर्ट नाही, पण भारतीय राज्यघटना जी मी वाचली, जी मला समजली, ते फक्त आपल्यासमोर मी शेअर करणार आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे आपल्या घटनेचा वाढदिवस. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपली भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करण्यात आली आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून आपल्या या संविधानाचा कारभार चालू झाला. आज 7 दशक झाली. अतिशय दिमाखानं या आपल्या भारतीय संविधानानं तिची कामगिरी पार पाडलेली आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे की भारतीय संविधान म्हणजे आहे काय. भारतीय संविधान हा ऍक्ट आहे का? नाही. भारतीय संविधान म्हणजे कुठला प्रोसिजर कोड आहे का? नाही. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल्स नमूद केलेले आहेत.
आर्टिकल्स याचा अर्थ लेख, आणि हे कुठल्याही पुस्तकामध्ये आपल्याला सापडणार नाही. त्यामुळं भारतीय संविधान म्हणजे एक अमूल्य असा ग्रंथ आहे, इपिक आहे, महाकाव्य आहे. या भारतीय संविधानाबाबत दोनच ओळीमध्ये बोलायचं झालं तर मी असं बोलेन. कसं बोलेन? भारतीय संविधान एक मधुर महाकाव्य. भारतीय संविधान एक मधुर महाकाव्य. त्याशिवाय मला अमृतही गोड नाही. याला भारतात सोडा, सारे जगात तोड नाही. बंधूंनो, भगिनींनो, आपल्याला या भारतीय संविधानाची ओळख करून घ्यायची. भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. ज्याप्रमाणे हिंदूंसाठी गीता श्रेष्ठ आहे, ख्रिश्चनांसाठी बायबल श्रेष्ठ आहे, यवनांसाठी कुराण, बौद्धांसाठी त्रिपिटक, तसेच आपल्या शीख बांधवांसाठी ग्रंथ साहिबा पवित्र आहे, तर आपल्या भारतीयांसाठी भारतीय संविधान हे श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ असं बहुमूल्य ग्रंथ आहे, एक इपिक आहे, एक महाकाव्य. आता भारतीय संविधान याची ओळख करून देत असताना आपल्याला काय सांगताय, याच्यामध्ये ते नेमकं काय आहे, त्याची ख्याती काय आहे, ते कसं बनलं, कुणी बनवलं, काय अडचणी आल्या, किती वेळ लागला, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, अंतरंग काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहता येतील. पण बंधू आणि भगिनींनो, हे सगळं पाहत असताना तुम्हाला मी 5000 वर्ष मागे घेऊन जाईल. ही वेळ का वाचली संविधान बनवण्याची हे सांगण्यासाठी आपल्याला आपल्या देशाची ओळख आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ओळख करून घ्यावीच लागेल. तसं न केल्यास तो आपल्या देशाचा आणि आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा अपमान ठरेल, नाही का? बघूया. आपण भारताचा नकाशा जर पाहिला तर तो पाहता क्षणी आपल्याला वाटतंय की हा नकाशा म्हणजे एक महाकाय, महापुरुष वाटतो. बघा, आपला देश कसा आहे. प्रत्यक्ष हिमालयानं आपल्या देशाच्या डोक्याखाली मांडी ठेवलेली आहे. 3 समुद्र, हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याच्या पायाशी लोळण घेत आहेत. प्रत्यक्ष गंगा, यमुना, सप्तसिंधू, हजारो नद्या याच्या घरी पाणी भरत आहे. बंधूंनो, भगिनींनो, असा हा भारत देश, या देशाला वैभवशाली अशी परंपरा लाभली. किती वैभवशाली परंपरा आहे. 5000 वर्षाचा इतिहास या देशाला लाभलेला आहे. पूर्वी म्हणे येथे सोन्याचा धूर निघत असे, दुधाच्या नद्या वाहत होत्या, छोटी छोटी राष्ट्र राज्य होती, तिथं आपल्या लोकशाही पद्धतीनं तिथला कारभार चालत असे, सगळीकडं आनंद होता. सोने की चिडिया असं आपल्या देशाला म्हणत होते. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा, वो भारत देश आहे मेरा, असं म्हणतात. ते उगीच काय. पण बंधूंनो, भगिनींनो, या आपल्या महाकाय वैभवशाली अशा देशाला नजर लागली. वायव्य सरहद्दीमधून अतिक्रमण चालू झाले. मग त्याच्यामध्ये आर्य आले, हून आले, कुशाण आले, शक आले, मुघल आले. हे सगळे आले, इथे रमले आणि आपल्या मायभूमीने त्यांना सामावून देखील घेतले. परंतु आपल्या दक्षिण भागामधून जी सफेद वाळवी आली, त्या वाळवीनं मात्र आपला देश पोखरला. गोऱ्या ब्रिटिशांची काळी नजर आपल्या देशावर पडली आणि समुद्रमार्गे ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली हे लोक आपल्या देशामध्ये आले. सन 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे काय? ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. व्यापार हा त्यांचा उद्देश होता, पण गजकर्णाप्रमाणे त्याने आपला देश पादाक्रांत करण्यास सुरुवात केली. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे 1757
प्लासीची लढाई, सिराज उद्दौलाचा पराभव झाला. हे युद्ध म्हणजे डिसिसिव्ह फसवणुकीचं युद्ध होतं. कमांडर इन चीफ मिर्जाफर याला फोडून रॉबर्ट क्लाइव्हने हा विजय संपादन केला होता. आपल्याला माहिती आहे, फसवणूक करून युद्ध करणं मुघलांनी सुद्धा हेच केलं होतं. पण ह्या ईस्ट इंडिया कंपनीने हा विजय मिळवला आणि त्यांच्या कारभाराची एक 100% मुहूर्तमेढ आपल्या देशामध्ये त्यांनी रोवली आणि संबंध देशामध्ये त्याने आपला राज्यकारभार चालू केला. पूर्वीचा देश म्हणजे कसा, एक खूप मोठा देश होता. भारतीय उपखंड म्हणजे काय, काबूल पासून ब्रह्मदेशापर्यंत, हिमालयापासून अगदी मॉरिशस पर्यंत असा हा देश. पण ह्या ब्रिटिशांनी तो पुरता पोखरला वाळवीप्रमाणे आणि टोटल हिंदुस्थानचा त्यांनी कब्जा घेतला. हे चाललं हे चाललं हे चाललं असं चालत गेलं. 1818 म्हणजे ह्या कालावधीमध्ये आपण गप्प होतो, त्यांना ऍक्सेप्ट केले आपण, असा भाग नव्हता. आपण त्याच्याशी संघर्ष केला, पण त्यांच्या कूटनीतीपुढं आपण हातबल झालो. 1818 अँग्लो मराठा युद्ध, हे युद्ध आपण हारलो आणि ते 100% ब्रिटिशांची ही ईस्ट इंडिया कंपनीची राजवट तिथे चालू झाली. आता मग संघर्ष नव्हता, फक्त होती ती खतखत. ती खतखत होती आणि ह्या पद्धतीनं या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आपल्या देशावर चालू झालेली होती. पण ही खतखत जास्त दिवस थांबलेली नाही. 1857चा उठाव हा हिंदी सैनिकांचा बंड म्हणून पाहिलं जातं. हे बंड फसलं होतं, पण ह्या बंडामध्ये एक ठिणगी पडली होती, एक मशाल लावली होती. हिंदू, मुस्लिम, भारतीय संपूर्ण जनता या ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध जागी झाली होती. झाशीची राणी तात्या टोपे आणि मुसलमान बहादूरशाह दुसरा ही सर्व मंडळी एकत्र झाली होती. पण ओ बॅड लक, हे बंड फसलं होतं. हे बंड फसलं, ब्रिटिशांनी ते मोडून काढलं. पण इंग्लंडकरांना वाटलं की ईस्ट इंडिया कंपनीला आता ह्या एकट्याला त्यांच्या अधिकाराखाली हिंदुस्थानमध्ये राज्य करणं शक्य होणार नाही. मग त्यांनी काय केलं, शेवटचा मुस्लिम बादशाह जाफरशाह बहादूर जाफरशाह दुसरा हा मयत झाल्यावर या बंडांनंतर इंग्लंडच्या राणीनं सूत्र हातात घेतली. ब्रिटिशांचा युनियन जॅक दिल्लीच्या लाल तख्तावर फडकला गेला. ही ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता होती ती बाजूला गेली आणि युनियन जॅक म्हणून ब्रिटिशांची सत्ता आपल्या देशावर चालू झाली. आपण या ब्रिटिश सत्तेचे मांडलिक झालो. 1861 इंडियन कौन्सिल ऍक्ट, इंग्लंडच्या राणीने या ऍक्ट खाली म्हणजे या संविधानाखाली आपल्या देशाचा कारभार पाहणं सुरू केलं. या ऍक्ट खाली सभासद कोण होते, आपली लोक नव्हती. आपली लोक इनफॉर्मल बिन सरकारी सभासद म्हणून आपण त्याच्यामध्ये होतो. बाकी सगळी सत्ता म्हणजे प्रॉव्हिन्स आणि सेंट्रल अशी सगळी सत्ता त्यांच्या हाती होती. ह्याच काळामध्ये इंडियन पिनल कोड, सिव्हिल प्रोसिजर कोड इत्यादी जे महत्वाचे कोड होते, CRPC, CPC, एव्हिडन्स ऍक्ट, IPC यांची रचना झाली. भारत देश चालवण्यासाठी एक पॅरलल इथं वेगळी संस्था त्यांनी उभी केली आणि त्यांना असं वाटलं होतं की जोपर्यंत सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत आपली सत्ता हिंदुस्थानवर चालणार आहे. आता त्यांच्याकडे अमर्याद ताकद होती, त्यांच्याकडे सैन्यबल होते. ते आपले हिंदी सैनिकच होते, पण कंट्रोल त्यांचा होता. खतखत होती, पण आपण काही करू शकत नाही. त्यानंतर पुढे झालं की 1885 ॲलन हुम हा ब्रिटिश अधिकारी हा आपल्या मत्तीला धावला. म्हणजे रामायणामध्ये विभीषण जसा रामाच्या मत्तीला धावला होता, तसं ॲलन हुम आपल्या राष्ट्रीय काँग्रेसची
बांधणी करण्यासाठी पुढे आला. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं. उमेशचंद्र बॅनर्जी हे त्यावेळी अध्यक्ष होते. आणि ही 1885 सालची राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे एकजूट होती. अधिकृत अशी एक संघटना जी स्थापन झाली ती ब्रिटिशांचा सामना करण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी. ब्रिटिशांनी हे जाणलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला थोड्या थोड्या सुविधा देण्यास सुरुवात केली. म्हणजे 1889 इंडियन काउन्सिल ऍक्ट, त्याच्यामध्ये काही आणखीन बिनसरकारी सभासद त्यांनी वाढवले. पण त्यानंतर त्यांनी वेगळं डोकं चालवलं आणि ते म्हणजे फोडा तोडा राज्य करा हे त्यांनी धोरण आखलं. म्हणजे कसं हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायचं. 1905 साली त्यांनी बंगालची फाळणी केली आणि मुस्लिमांचं डोकं भडकवलं. आणि परिणिती याची अशी झाली की 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. म्हणजे काय झालं की एका बाजूला राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीग. बॅरिस्टर जिना हे फाउंडर होते त्या मुस्लिम लीगचे. पण तो त्यांचा दोष नाही, ही नीती ब्रिटिशांची होती. म्हणजे आता असं झालं की एका बाजूला राष्ट्रीय काँग्रेस, त्याच्या सोबतच पॅरलल अशी मुस्लिम लीग आणि पुढे बाकीच्या संयुक्त संघटना. अशा पद्धतीनं आपण इंग्रजांशी प्रतिकार करत होतो. बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या काळामध्ये ब्रिटिश सत्तेचा अंमल एवढा वाढला होता की ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज हे वैभव पाहण्यासाठी स्वतः आपल्या हिंदुस्थानात येणार होते. आणि त्याच्या स्वागतासाठी मुंबईच्या गेट ऑफ इंडिया जो उभारला गेला, जी कमान, त्याच्यावर त्याचं नाव आहे, त्याच्या स्वागतासाठी ती कमान उभारली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी जे आपलं राष्ट्रगीत लिहिलं होतं, जनगण अधिनायक भारत भाग्य विधाता, हे जे गीत होतं हे त्या जॉर्ज पंचम याची स्तुती करण्यासाठी ते गीत होतं. आणि नंतर 1911च्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ते आपलं राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकार केला. तो भाग वेगळा, पण ब्रिटिशांची मजल या स्थितीला गेली होती. आता या घटनेनंतर पहिलं महायुद्ध चालू होते 1914. या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या जोडीला आपले हिंदी सैनिक लढतील आणि मग आपण जिंकू यासाठी त्याने आपली विनवणी केली. आपल्याला असंच वाटत होतं की आपण ब्रिटिशांच्या बाजूने लढायचं, मग आपल्याला त्यापासून फायदा मिळेल. या पहिल्या महायुद्धामध्ये आपली हिंदी सेना ब्रिटिशांच्या बाजूने लढली. ब्रिटिशांचा विजय झाला. या दरम्यान अनेक घटना घडल्या. 1915ला महात्मा गांधी आफ्रिकेमधून परत आले होते. त्यांनी असहकार, उपोषण, सविनय कायदेभंग, अहिंसेच्या मार्गाने एका बाजूनं फळी निर्माण केली होती, दबदबा निर्माण केला होता, वेगवेगळे सत्याग्रह, त्याच्यामध्ये चंपारण्य सत्याग्रह, असे सत्याग्रह यांचा त्यांनी धडाका उठवला. दुसऱ्या बाजूनं टिळक आणि बेझंट यांनी होम रूल लीगची चळवळ पुढे आणली. खरं म्हणजे त्यावेळी लिडरशिप होती ती टिळकांकडेच होती. एक जहाल नेते अशी त्यांची ओळख होती. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. पण 1920ला टिळक गेले, एक पर्व संपले होते. आता गांधीजींनी सूत्रे हातात घेतली होती. त्यांनी ही असहकार चळवळ आणखी तीव्र केली होती. गांधीजींचं म्हणणं होतं की यांना आपण कुठलंही त्यांना सहकार्य करायचं नाही. जे बिनसरकारी सभासद आहेत ते सुद्धा आपण मागे घ्यायचे आणि ब्रिटिशांना आपण पूर्ण विरोध करायचा.
परंतु मोतीलाल नेहरू यांची समज वेगळी होती. त्यांनी म्हटलं की जे आतमध्ये सभासद आहे ते जर निघाले तर ब्रिटिशांचं जास्त फावेल, त्यापेक्षा ते तिथेच राहून आपण यांच्याशी लढा देऊया. थोडेसे दोन तट पडले, पॅरलल होते ते. मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची घोषणा केली आणि अशा पद्धतीनं हा लढा अनेकच तीव्र होत गेला. याच्यामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड योजना जी 1918 आली आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही बाबतीमध्ये निवडणुका घेऊन डॉमिसेल म्हणजे प्रांतीय स्वायत्तता देण्याचा विचार झाला होता, पण तोंडाला पाणी पुसल्याप्रमाणे ते होते. आपण ते मान्य केलेले नाही. त्याच कायद्यामध्ये असं म्हटलं होतं की 10 वर्षानंतर विचार केला जाईल आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्यायचं. स्वातंत्र्य म्हणजे फक्त हे प्रांतीय स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्याचा कधीच विषय नव्हता आणि त्यावेळी आपली मागणी सुद्धा नव्हती. 1927-28 10 वर्ष पूर्ण झाली आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी जी घोषणा केली होती ती परिस्थिती पाहण्यासाठी सायमन कमिशन आपल्या देशामध्ये आलं. हे सायमन कमिशन जे आले त्याच्यामध्ये जे सभासद होते त्या कमिशन मध्ये आपला हिंदू सभासद एकही नव्हता. म्हणून आपल्या लोकांनी या सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. गो बॅक सायमन अशी आपण घोषणा केली. मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट सादर केला. त्यावेळी जे सायमन कमिशन आलं होतं त्याच्यामध्ये एक जे नेते होते, ब्रिटिश नेते, त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य चालवणे किंवा राज्यघटना लिहिणं ही अवकात हिंदुस्थानची नाही. याला प्रतिउत्तर म्हणून 1928 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी एक राज्यघटना म्हणजे प्रस्तावित राज्यघटना ही तयार केली होती आणि ती सादर केली होती, पण ब्रिटिशांनी ती स्वीकारली नाही. त्यानंतर आपलं आंदोलन हे अधिकच तीव्र होत गेलं. 26 जानेवारी 1930 हा दिवस महत्वाचा आहे. 26 जानेवारी 1950 आपण लोकशाही पद्धत का स्वीकारली त्याची बीज इथं आहेत. 26 जानेवारी 1930 महात्मा गांधीनं आपण तयार केलेल्या त्या संविधानाचे शपथ घेऊन देशभर वाचन केले होते. त्यानंतर 3 गोलमेज परिषदा झाल्या. पहिल्या गोलमेज परिषदमध्ये आपण भाग घेतलाच नाही. दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये आपले नेते गेले होते. तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आपण भाग घेतला नाही, कारण ब्रिटिशांची नियत साफ नव्हती. परंतु त्यानंतर 1935चा जो कायदा आला, प्रांतीय स्वायत्ततेचा कायदा त्यांनी जो मांडला तो आपल्याला मान्य नसावा असाच होता, परंतु त्या कायद्यामध्ये आणखीन वाढीव सुविधा सवलती आपल्याला देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे मतदानाचा अधिकार आपल्याला देण्यात आले होता आणि तो किती, फक्त 17% जनतेला. म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ही जी योजना 1918 साली आली त्याच्यामध्ये फक्त 3% लोकांना, म्हणजे शिकलेले जे संस्थानिक असे जे मोठे लोक यांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता, 3%. 1935च्या कायद्यानं हा अधिकार आला 17%, 14%. पुढे 1937 साली प्रांतीय निवडणुका झाल्या. प्रांतीय म्हणजे आपल्या लोकांना फक्त प्रांतीय निवडणुकीमध्ये उभं राहण्याचाच अधिकार होता आणि त्याच्यामध्ये ह्या निवडणुका झाल्या. आणि 1935च्या कायद्यानं शासन चालू होईल अशी आपल्याला कमीत कमीत अपेक्षा होती. पण पुढं 1939 दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमले. जर्मनीच्या हिटलरने जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाची नांदी जाहीर केली आणि याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी 1935चा कायदाच रद्द केला. हे निवडून जे आले होते 1937 साली, हे प्रांतीय सभासद हे सगळे रद्द झाले. म्हणजे पुन्हा आणीबाणीसारखी अवस्था करून
त्यांनी आपल्याला होते त्या ठिकाणी तसेच ठेवले. 1939 साली जे महायुद्ध चालू झाले त्यानंतर दुसरी एक मोठी घटना घडली आणि ती म्हणजे इंग्लंडचा जो पंतप्रधान होता तो बदलला. विन्स्टन चर्चिल 1940 साली सत्तेवर आला आणि हा आपल्या देशासाठी अतिशय घातकी माणूस होता. विन्स्टन चर्चिल 1940 ते 45 पर्यंत राहिला. 45 ते 50 त्याची सत्ता गेली. 50ला तो पुन्हा निवडून आला होता. म्हणजे ही मधली जी 5 वर्ष तो नव्हता हे आपल्या देशाचं भाग्य. 1940ला चर्चिल सत्तेवर आला पण त्याची सगळी साधना आणि सगळा टाइम हा दुसऱ्या महायुद्धामध्ये गेला. दुसऱ्या महायुद्धाचा आपण फायदा घेतला. फायदा म्हणजे असा की पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी आपल्या तोंडाला पानं पुसली होती. आपला उपयोग करून घेतला होता, फक्त उपयोग. आता आपण ठरवलं होतं की नो, तुम्हाला मदत नाही. 1942 साली चले जाव आंदोलन आपण उभं केलं. तिकडं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना उभी केली. म्हणजे आपण दोन्ही बाजूनं लढा अतिशय तीव्र केला होता. खरं सांगायचं म्हणजे या घटकेला 1942 ते 45 पर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आता आपल्याला प्रांतीय स्वायत्तता सोडा किंवा स्वातंत्र्य सोडा हे कधीच मिळणार नाही अशी वस्तुस्थिती झाली होती. पण भाग्यम 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला आणि या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाची सांगता झाली. दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता. जर्मनी जपान पराभूत झाले होते. इंग्लंड अमेरिका जिंकले होते. पण जिंकून सुद्धा इंग्लंडच्या नशिबी काय आलं? आर्थिक तुटवडा. डब घायला आले होते ते. आणि याचाच फायदा घेऊन इंग्लंडच्या जनतेनं या विन्स्टन चर्चिलला पंतप्रधान पदावरनं चालते केले. क्लेमंट ॲटली म्हणून 1945 साली ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून सत्तेवर आला. हा तिसरा बिभीषण होता. म्हणजे ॲलम ह्यूम, नंतर ॲनी बेझंट आणि त्याच्यानंतर हा क्लेमंट ॲटली आपल्यासाठी खूप चांगला माणूस होता. सत्तेवर आल्या त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य देण्याची घोषणा करण्याची पूर्वतयारी केली. त्यांनी त्रिमंत्री आपल्याकडे पाठवले, ज्याच्यामध्ये अलेक्झांडर क्रिप्स आणि आणखी असे 3 जण हे इंडियामध्ये पाठवले 1946 साली. आणि त्यांनी आपली राज्यघटना आपणच बनवावी या संबंधी अशी तयारी केली. संविधान सभेची ही जी नेमणूक झाली ती 1946 साली. त्यानंतर 20 डिसेंबर 1947 साली त्याने जाहीर केलं की आता भारत स्वतंत्र होईल, त्यांना पूर्ण सत्ता बहाल केली जाईल. परंतु त्यानंतर काही दिवसानंतर बॅरिस्टर जिना मुस्लिम लीग यानं वेगळी चूल मांडली. परिणामी आपल्या देशाची 2 शकलं झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली 14 ऑगस्ट 1947 आणि 15 ऑगस्ट 1947 भारताची निर्मिती झाली. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिकडचा युनियन जॅक खाली घेतला गेला आणि आपला तिरंगा झेंडा त्या ठिकाणी डौलानं फडकू लागला. त्यानंतर 1950 साली म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवसापासून प्रजासत्ताक लोकशाही राज्य म्हणून आपण आपल्या घटनेचा अंमल चालू केला. आणि त्यानंतर 1952 पासून सार्वत्रिक निवडणुका होऊन आजपर्यंत 140 कोटी जनतेचा सहारा म्हणून हे भारतीय संविधान
आपल्यासाठी काम करत आहे. आता हा जो इतिहास मी आपल्याला सांगितला हा यासाठी की ही जी संविधान बनवण्याची वेळ का आली आणि आता मुख्य मुद्दा असा चालू होतो की हे संविधान बनलं तरी कसं. याआधी मी आपल्याला सांगितलं की 1946 साली संविधान सभेची निर्मिती झाली आणि संविधान सभेची निर्मिती झाल्यानंतर 9 डिसेंबर 1947 9 डिसेंबर 1946 साली या संविधान सभेची पहिली सभा पार पडली. आता हे खूप विलक्षण आणि महान कार्य होतं. खरं म्हणजे पहिल्या ब्रिटिशांना असं वाटत होतं की संविधान बनवणे हे काय इंडियन जनतेचं काम नाही, यांची योग्यता नाही. आता या ठिकाणी क्लेमंट ॲटलीचं म्हणणं होतं की त्यांचं संविधान हे त्यांनीच बनावं म्हणजे ते जास्त हितकारक असेल आणि म्हणून या संविधान सभेची स्थापना झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता या संविधान सभेमध्ये कोण होते? 389 मेंबर, जे 1945 साली झालेल्या निवडणुकीमध्ये प्रांतीय संस्थांमधून निवडून आलेले लोक हे त्याच्यामध्ये मेंबर्स होते. मेंबर्स म्हणजे कोण? सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, आंबेडकर, खान अब्दुल गफार, हे सगळे स्टॉलवर्ड बॅरिस्टर नेते याच्यामध्ये होते. डॉक्टर खेतान यांच्या निधनानंतर टी कृष्णम्माचारी हे सभासद म्हणून त्यांच्या ऐवजी आले. हा एकमेव नेता टी कृष्णम्माचारी की ते वकील नव्हते, बॅरिस्टर नव्हते, सामान्य माणूस होता. पण विशेष असं की त्याने जास्त अमेंडमेंट सुचवल्या होत्या आपल्या संविधानाच्या बाबतीमध्ये. याच्यामध्ये महिलाही होत्या. सरोजिनी देवी नायडू, दुर्गा देशमुख, हंसा मेहता आणि रेणुका रे या 4 प्रतिष्ठित महिलाही या संविधान सभेच्या समितीमध्ये होत्या. आता याच्यामध्ये संविधान समितीचं कार्य खूप महान होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. यांनी काय केलं? या समितीनं 22 वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या. 22 आणि प्रत्येक समितीकडे काम दिलं होतं. म्हणजे थोडक्यात सुप्रीम कोर्टाचं काम, त्याचं ड्राफ्टिंग, त्याची योजना कुणी करायची, इलेक्शन कमिशन बाबत, फ्लॅग कमिटी बाबत, अशा 22 वेगवेगळ्या कमिटी तयार करण्यात आल्या. कामं एकमेकांना दिली गेली. जवळजवळ 50 देशाच्या संविधानाचा अभ्यास केला गेला. 50 देशाच्या संविधानाचा अभ्यास केला गेला आणि त्यातले सुवर्ण कण वेचून आपल्याला आवश्यक असतील अशा गोष्टी घेण्यात आल्या आणि आपल्या संविधानाची निर्मिती केली. विविध नटलेला आपला देश, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, यासाठी आपल्याला ब्रिटिशांची संविधान किंवा अमेरिकेचं संविधान आपल्याला अडॉप्ट करणं सोपं नव्हतं. आपल्याला युनिक आपल्याच मापाचा शर्ट पाहिजे होता आणि तो आपल्या घटनाकाराने अगदी व्यवस्थित शिवून घेतला. या ज्या समित्या झाल्या 22 समित्या, या 22 समित्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर 9 डिसेंबर 1948 ला ड्राफ्ट जनतेसमोर मांडण्यात आला. हा जो ड्राफ्ट मांडण्यात आला तो अगदी ओपन होता. दिल्लीमध्ये याची सेपरेट हिअरिंग ठेवली होती. या ड्राफ्टला कोणाला ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं. या संविधान निर्मितीच्या कामासंबंधी जसं कोर्ट भरतं तसं कोर्ट भरत होतं. एकूण 53,000 लोकांनी या कारभारामध्ये प्रेक्षक म्हणून हजेरी लावली. 53,000 लोकांनी प्रेक्षक म्हणून या ठिकाणी हजेरी लावली. 7,000 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. 7,600 त्यापैकी 2,400 दुरुस्त्या या मान्य करण्यात आल्या.
हे सगळ्या दुरुस्त्या मान्य करून त्याच्यावर चर्चा होऊन म्हणजे 165 तारखा पडल्या होत्या. त्याच्यापैकी 115 दिवस हे फक्त ड्राफ्टिंगच्या मुद्द्यावर त्याच्यावर गेलं होतं. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य होतं ते खूप महान होतं. असं म्हणतात म्हणजे हा जो कालखंड गेला घटना भारतीय संविधान समितीची निर्मिती ते घटना बनवणे यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतका कालखंड लागला. यासाठी खर्च जो आला तो 64 लाख रुपये. म्हणजे एवढ्या घोर मेहनतीनं आपल्या घटनाकारांना ही घटना बनवली आणि ही घटना 26 नोव्हेंबर 1949 साली आपल्या देशाला अर्पण करण्यात आली म्हणा किंवा ती स्वीकृत करण्यात आली. ही जी घटना बनली यासाठी जी मेहनत घेण्यात आली तर याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ड्राफ्टिंग कमिटीचे नेते होते त्यांचं योगदान अनन्यसाधारण असं होतं. असं म्हणतात की या घटना समितीमध्ये जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर ते आणखीन 10 वर्ष जास्त जगले असते. पण काहींच्या मते की बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये होते म्हणून खूप चांगलं झालं. ते असल्यामुळं त्यांचं नाव पुढे 10,000 वर्ष लोक विसरणार. सांगायचं तात्पर्य हे की त्यांचं योगदान हे अनन्यसाधारण होतं. घटनेमध्ये त्यांचं योगदान आपण कदापि विसरू शकत नाही. आता ही घटना बनली, ही जी घटना तयार झाली या घटनेनेच 14 ऑगस्ट 1947 पासून आपल्या देशाचा कारभार पाहण्यास सुरुवात केली होती. म्हणजे 47ला जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा असं आपल्याकडे काही नव्हतं. माउंट बॅटन हा 4था विभीषण जो गव्हर्नर आपल्याला ॲटलीने दिले होता हा आपल्याला त्या कामी सहाय्य करत होता. देश चालवण्यासाठी म्हणजे 1952 पर्यंत सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत ही संविधान सभाच आपल्या देशाचं कारभार बघत होती. म्हणजे काय की ही जी संविधान हे जे तयार झालं हे अफाट घोर मेहनतीनं असं तयार झालं की हे युनिक असं होतं. आता आपल्याला हे बघायचं आहे की आता हे त्याचे अंतरंग काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचे अंतरंग काय, त्याचे फीचर्स काय, त्याचे उद्दिष्ट काय आणि त्याच्या समोर आव्हानं काय. आता जर आपण तुलना केली अमेरिकन राज्यघटना आणि आपलं संविधान याची जर तुलना केली तर अमेरिकन राज्यघटना म्हणजे जगातली सगळ्यात छोटी राज्यघटना आहे. फक्त 3000 शब्दांची राज्यघटना आहे. फिलाडेल्फियाच्या ज्या समितीनं बनवलेली जी राज्यघटना अमेरिकेची ती फक्त 3000 शब्दांची म्हणजे 300 ओळींची जी फक्त 7 पानांवर लिहिली गेलेली आहे. पार्चम पेपर म्हणजे झाडाच्या साली आणि त्याच्यामध्ये केमिकल अशापासून तयार केलेलं जे पान ज्याला आपण भुर्जपत्र म्हणत अशा 7 पानावर ती पानं मोठी होती. या 7 पानावर फक्त बनवलेली ही अमेरिकेची राज्यघटना सगळ्यात छोटी राज्यघटना. पण ती पहिली राज्यघटना होती लोकशाही राष्ट्र असलेली. म्हणजे 1787 साली तयार झालेली अमेरिकेची राज्यघटना ही पहिली आदर्श राज्यघटना होती, लोकशाहीची राज्यघटना होती. आणि त्यानंतर आपली जी राज्यघटना बनली ती युनिक होती, ती सगळ्यात मोठी अशी राज्यघटना होती. सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाची सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून जो मान जातो तो मान आपल्या राज्यघटनेला जातो. सुरुवातीला आपल्या राज्यघटनेमध्ये 395 कलम होती, 8 परिशिष्ट होते, 25 भाग होते. पण आता कलमांची संख्या 470 झाली, परिशिष्ट 12 झाले, भाग 25 आहेत आणि 5 इंडेक्स आहेत.
म्हणजे आपल्या घटनेची जी व्याप्ती आहे ती प्रचंड अशी मोठी आहे. आता ही व्याप्ती प्रचंड अशी मोठी का आहे? याचं कारण असं आहे की सगळ्या गोष्टी ज्या हव्या आहेत त्या आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. असं नाही की कुठल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये मिळणार नाही. आणि म्हणून विस्तृत अशी घटना बनवण्याचं कारण हेच होतं की सगळ्या गोष्टींचा उलगडा ह्या एकाच ग्रंथामध्ये व्हावा, हे घटनाकारांचं मत होतं. आणि म्हणून ही राज्यघटना ही मोठी बनली, महान बनली, अमूल्य बनली आणि जगामध्ये एकमेव अशी घटना घडली. 1950 नंतर दक्षिण आफ्रिकेमधील आणि आशियातील अनेक देश हे इंडिपेंडंट झाले आणि त्यांनी आपली भारतीय घटना, राज्यघटना, संविधान जशीच्या तशी ऍक्सेप्ट केली. एवढं महत्व आपल्या या भारतीय संविधानास, राज्यघटनेला प्राप्त झाले. आता ही जी घटना आहे हिचा आता अंतरंग आपण बघूया. पहिली गोष्ट, या भारतीय राज्यघटनेचं सुरुवात करायची झाली तर आपल्याला प्रियंबल, सरनामा, उद्देशिका बघावं लागेल. भारताची राज्यघटना पहिल्या पानावर उद्देशिका मांडलेली, त्याला आपण प्रियंबल म्हणतो, म्हणजे थोडक्यात सार. आपण न्यूजपेपरमध्ये जेव्हा बातमी वाचतो तेव्हा बातमी खूप मोठी असते, पण एका चौकटीमध्ये थोडक्यात ती बातमी दिलेली असते. किंवा एखादं पुस्तक असतं, त्या पुस्तकाच्या मागे 7-8 ओळीमध्ये पुस्तकामध्ये काय आहे ते नमूद केलेलं असतं. अगदी तसंच हे जे प्रियंबल जे आहे, हे प्रियंबल हा घटनेचाच भाग आहे, पण त्यामध्ये आपल्या घटनेची वैशिष्ट्य आणि आतमध्ये काय आहे ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. हे प्रियंबल म्हणजे काय? वी द पीपल ऑफ इंडिया. हे प्रियंबल म्हणजे घटनाकार म्हणतात की आम्ही भारताचे लोक. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा उद्देश मांडला. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या जनतेसाठी, आमच्यासाठी काय देणार आहोत आणि पुढे आम्ही कसे वागणार आहोत याची एक शपथ होती, एक उद्देश पत्रिका होती. आम्ही भारतीय जनता, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आमचा मानस आहे. इथल्या नागरिकांस सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आम्ही त्यांना बहाल करणार आहोत. दर्जाची संधी, समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी. लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी ह्या गोष्टी आम्ही देणार आहोत. आणि हे आमचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियम करून स्वप्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे काय? आम्हीच तयार केलं आमच्यासाठी आणि ते आम्हालाच आम्ही अर्पण केलं, असं हे आपलं प्रियंबल आहे आपल्या घटनेचं. बंधूंनो आणि भगिनींनो, हे प्रियंबल आहे, याला तोड नाही. हे प्रियंबल म्हणजे काय तर अमेरिकेच्या संविधानातून घेतलेला पार्ट आहे. हे आपण नवीन नाही बनवले. अमेरिकेचं प्रियंबल सुद्धा वी द पीपल ऑफ इंडिया याच्यानं स्टार्ट होतो, परंतु त्याच्यामध्ये अभिव्यक्ती जी आपण नमूद केली ती अभिव्यक्ती कमालीची वेगळी आहे. आणि म्हणून पाश्चात्य फिलॉसॉफर, घटनातज्ञ अर्न्स्ट पार्कर यांनी एक प्रिन्सिपल ऑफ सोशल आणि पॉलिटिकल थेरी हा ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथामध्ये अनुक्रमे नंतर त्यांनी आपल्या भारतीय संविधानाचा सरनामा छापलेला आहे.
त्याच्या ग्रंथामध्ये. आणि त्याचं असं म्हणणं आहे की राज्यघटना बनवणे ही आता पाश्चात्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. भारताने असे संविधान बनवून पाश्चात्यांची मक्तेदारी मोडून काढलेली आहे. ह्या वक्तव्यावरून आपल्याला दिसून येतं की आपली घटना किती महान आहे, आपलं प्रियंबल किती महान आहे. प्रियंबल हे घटनेचं आत्मा आहे. घटना ही आपल्या देशाचा आत्मा आहे. आता आपण त्याचे अंतरंग बघूया, घटनेचे अंतरंग बघू. ही घटना हे जे बनली, या घटनेचं वैशिष्ट्य असं की ही घटना बनवताना आपण वेगवेगळ्या देशाच्या घटनेचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये जे चांगलं होतं, आपल्याला योग्य होईल, जे लागू पडेल ते आपण घेतलं आणि आपल्या पद्धतीनं आपण ते छापलं आणि आपल्यासाठी बनवलं. काय पहिली गोष्ट म्हणजे ही घटना विस्तृत आहे, मोठी आहे. मोठी याच्यासाठी की कुठलाही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये बाकी ठेवला नाही. इंटरप्रिटेशन करताना ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या त्याच्यामध्ये भेटतील. आपल्याला माहिती आहे की मागे काही वर्षापासून अमेरिकेमध्ये जॉर्ज बुश यांचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये निवडणूक म्हणजे मतदान मोजताना घोळ झाला होता आणि त्यावेळी तिथल्या एका नेत्याने शिफारस केली होती की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर इंडियाची घटना बघा. त्यांच्या इलेक्शन कमिशनर निवडणूक माहितीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि तेव्हा आपली जी घटना तिथे कामा आली होती, तो प्रॉब्लेम त्यावेळी सुटला होता. म्हणजे कुठल्याही गोष्टीची उणेपणा आपल्या घटनेमध्ये नाही. जे पाहिजे ते आपल्या घटनेमध्ये नमूद केलेले आहे आणि यासाठी आपली घटना ही विस्तृत अशी केलेली. आता आपण अंतरंग बघू. अंतरंग बघू म्हणजे आतमध्ये काय आहे आणि ते वेगळं कसं आहे. घटनेच्या मी याआधीच आपल्याला सांगितलं की ही जी घटना आहे याला सेक्शन नाही, याला कंडिका नाही, ऑर्डर नाही, हे आर्टिकल आहेत. आर्टिकल म्हणजे काय? लेख. जसा एखादा शिलालेख असतो तसा लेख म्हणजे अंतिम सत्य. म्हणून हे घटनेचं वैशिष्ट्य वेगळं आहे, तिथं लेख आहे. हे घटनेच्या आर्टिकल 1 ते 4 मध्ये आपण आपल्या देशाच्या सीमा, राज्य यांची माहिती भरलेली आहे. म्हणजे नेमका आपला देश, त्याची व्याप्ती आणि सीमा हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. असं नाही चायनासारखं की जे मिळेल ते आपलं म्हणून त्यांनी त्यांच्या घटनेमध्ये कुठल्या सीमा ठेवलेल्या नाही. आपण मात्र ते सिद्ध करून दाखवलंय की आम्ही कुठल्या जागेचं किंवा देश हडप करण्याच्या याच्यामध्ये नाहीत. आमच्या सीमा या फिक्स आहेत आणि 1 ते 4 या कलमामध्ये आपण त्या नमूद केलेलं आहे. इतर कुठल्याही घटनेमध्ये असं स्थान आपल्याला बघायला चुकून सापडेल. हा आपल्या घटनेचा पहिला पार्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे कलम आर्टिकल 5 ते 11 याच्यामध्ये सिटिझनशिप या संबंधी माहिती दिलेली. नागरिकता, भारतीय नागरिकता म्हणजे कोण नागरिक आपला होऊ शकतो, कधी होऊ शकतो, नागरिकता त्याला कधी मिळेल, त्याची नागरिकता कधी जाईल, क्वालिफिकेशन काय, या गोष्टी. आता याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की ही नागरिकता ही एकेरी नागरिकता आहे आपल्या देशामध्ये. आपण जर अमेरिकेची घटना पाहिली तर अमेरिकेच्या घटनेमध्ये नागरिकता ही दुहेरी नागरिकता आहे. म्हणजे असं त्यांची जी 50 संस्थानं आहेत ती 50 संस्थानांची, प्रत्येक संस्थानांची वेगळी नागरिकता आहे. डबल सिटिझनशिप तिथे. आपलं तसं नाही. आपलं प्रत्येक आपले जे सिटिझनशिप जी दिलेली आहे ती युनिक आहे, एकच आहे, एकच नागरिकता आपल्या याच्यामध्ये दिसतंय. आणि म्हणून आपलं हे जे संविधान आहे हे या ठिकाणी वेगळं आहे. अमेरिकेच्या संविधानामध्ये राज्य आणि सेंटर यांचा एक ॲग्रीमेंट असतो. आपलं तसं नाही. आपलं हे जे संविधान आहे हे सेंटर केंद्रित संविधान आहे आणि इथे आपण युनियन ऑफ इंडिया
असं आपल्याला संबोधन केलं. युनियन ऑफ इंडिया म्हणजे इथं क्वासी फेडरल, क्वासी सेंटर अशा आपल्या घटनेची व्याप्ती आहे. अमेरिकेमध्ये काय आहे, फेडरलिझम आहे. तिथं राज्यांच्या घटना सेपरेट, त्यांचं सुप्रीम कोर्ट सेपरेट आहे आणि त्यांचं सिटिझनशिप सेपरेट आहे, त्यांचे कारभार सेपरेट आहे. त्यांचं अग्रीमेंट आहे, कोणाला बाहेर पडायचं असेल राज्याला तर तो पडता येतो. पण आपलं तसं नाही. आपलं युनियन ऑफ इंडिया आहे आणि अमेरिकेचे जे आहे ते युनायटेड स्टेट. म्हणजे फरक बघा. युनियन ऑफ इंडिया म्हणजे काय, एक लाकडांची मोळी ती बांधलेली आहे म्हणजे युनियन आहे, बांधलेली, गाठ मारलेली. आणि तिकडे अमेरिकेकडे काय आहे, लाकडाची मोळी पण सुटी आहे. युनायटेड आहे, एकच आहे पण सुटी आहे. हा फरक आपला आणि अमेरिकेच्या संविधानामध्ये. म्हणजे 5 ते 11 मध्ये नागरिकता संबंधी, म्हणजे आता जो NRCचा जो वाद चाललाय, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या ह्या कलमाखाली आपल्याला बघावं लागतं. घटनेचा थर्ड पार्ट हा अतिशय महत्वाचा पार्ट म्हणजे काय, फंडामेंटल राईट्स, व्यक्तीचे मूलभूत अधिकार. सेक्शन 12 ते 35, आर्टिकल 12 ते 35 यामध्ये नमूद केले. आपल्या देशाला अतिशय कष्टानं स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच्यामुळं आपल्याला स्वैरपणे जगता यावं, स्वच्छंदीपणे जगता यावं, यासाठी मूलभूत अधिकार आपल्याला जास्त पद्धतीने या घटनाकारांनी बहाल केलेले. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, शैक्षणिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, प्रॉपर्टीचा हक्क, पिळवणुकी विरुद्धचा हक्क, असे वेगवेगळे हक्क याच्यामध्ये नमूद केलेले आहे. स्वातंत्र्य, समता हे जे हक्क आहेत, हे हक्क आपण फ्रान्सच्या राज्यघटनेमधून अडॉप्ट केलेले आहेत. आता या जे हे हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, याच्यावर आपल्याला खूप काही बोलता येईल, पण आज तो विषय आपला नाही. त्यासाठी आपल्याला स्वतंत्र व्याख्यान आयोजित करावं लागेल. पण एवढं सांगता येईल की या फंडामेंटल राईट्स मध्ये वेगवेगळ्या अमेंडमेंट्स झाल्या. त्याच्यामध्ये या फंडामेंटल राईट्सच्या संरक्षणासाठी काही आर्टिकल्स त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. म्हणजे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला रिट्स दाखल करता येते, त्याची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे मॅन्डामस, हॅबियस कॉर्पस, को वॉरंटो यासारखे, सर्शोररी, प्रोहिबिशन, अशा प्रकारचे 5 रिट्स हे आपल्या मूलभूत हक्कांच्या अधिकारांची जर पायमल्ली होत असेल तर आपल्याला शासनाविरुद्ध हे रिट दाखल करता येतात. हे आपल्या घटनेचं विशेष आहे. प्रॉपर्टी बाळगण्याचा हक्क, हा हक्क पुढे कालांतराने काढून टाकण्यात आला. तसंच 35 जो जम्मू काश्मीरच्या जनतेसाठी वेगळा हा विशेष हक्क होता प्रॉपर्टीचा, तो सुद्धा अलीकडे काढून टाकण्यात आलेला. म्हणजे घटनेचा हा सेकंड पार्ट आपल्या जनतेसाठी, जनतेच्या हक्कासाठी अतिशय महत्वाचा असा हा भाग आहे. आता आपण थर्ड पार्ट बघू. 36 ते 51 म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, मार्गदर्शक तत्व. घटनाकारांना माहिती होतं की आपल्या घटनेमध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टीचं इनकॉर्पोरेशन करणं शक्य नाही, आणि म्हणून त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. या गाईडलाईन्स म्हणजे मार्गदर्शक तत्व. म्हणजे याच्यामध्ये नालसा, सिटीजन चार्टर, आपलं लोक अदालत, दारूबंदी, सर्व शिक्षा अभियान, या सगळ्या गोष्टी ज्या आता नवीन स्वच्छ भारत अभियान, या नवीन गोष्टी अंमलात आणल्या जातात. त्या ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या तत्वानुसार आपण त्या राबवल्या जातो. म्हणजे आपल्याला दुसरा भेडसावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे कॉमन युनिफॉर्म सिव्हिल कोड.
तो सुद्धा घटनेच्या 44 सेक्शन मध्ये त्याचा अंतर्भूत त्याला केला आहे. आणि घटनाकारांची अपेक्षा अशी आहे की लवकरात लवकर आपल्या देशामध्ये एक युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू करण्यात यावा आणि त्या संबंधी सुद्धा विचार विनिमय चालवा. हा झाला तिसरा भाग. पुढे चौथा भाग, त्याच्यामध्ये 4A 51C कलमामध्ये जनतेचे जे हक्क होते तसेच त्याच्यामध्ये कर्तव्य ऍड केलेले आहेत. अमेंडमेंट 86वी अमेंडमेंट करून आपल्या घटनेमध्ये आपल्या लोकांचे कर्तव्य काय आहेत ही त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. बघा, ज्यावेळी आपल्या घटनेची स्थापना झाली, घटना पूर्ण झाली, त्यावेळी आपण जनतेसाठी आपल्या जनतेसाठी काही ड्युटीज असाव्या असं घटनाकारांचं मत होतं. परंतु आंबेडकरांच्या मते आपल्याला जे स्वातंत्र्य भेटले ते अतिशय खडतर प्रवासानं भेटले. त्याच्यामुळं जनतेवर काही लोड पडतं कामा नये. त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क त्यांना स्वैरपणे उपभोगता यावे यासाठी ही जी मूलभूत आपल्या ज्या ड्युटीज आहेत, कर्तव्य आहेत, हे त्यावेळी नमूद केलेले नव्हते. पण त्यानंतर 86च्या अमेंडमेंटमध्ये यांचा अंतर्भाव झाला. ह्या ज्या ड्युटीज आहेत त्या ड्युटीज आपण रशियाच्या घटनेमधून अडॉप्ट केलेलं आहे. म्हणजे आपण पाहिलं की आपण कुणाकडनं काय घेतलं. जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल तिसऱ्या भागातलं आहे ते आयर्लंडच्या घटनेमधून आपण घेतलं होतं. या चौथ्या भागामध्ये पुढं आता चालू होत आहे त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्याबद्दलचं सेंटरचे अधिकार दाखवणारी कलमे. सेंटरचे अधिकार दाखवणारी कलमे म्हणजे पुढं ती 51 पासून चालू होतात. आणि त्या कलमामध्ये राष्ट्रपतीचे अधिकार, त्यांची कर्तव्य, वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका कशा होतात याबाबत ती माहिती दिलेली आहे. यामध्ये एक प्रकर्षानं आपल्याला असं सांगावं लागतं की आपली जी घटना आहे ही सेंटर ओरिएंटेड आहे. आपल्या घटनेमध्ये राज्यांपेक्षा हे सेंटरकडे झुकतंय. सेंटरला जास्त अधिकार बहाल केलेले आहेत आणि त्याच्यामुळं सेंटरसाठी जास्त पॉवर ठेवलेलं हे युनियन ऑफ इंडिया आहे. हा एक वेगळं वैशिष्ट्य आपल्या घटनेचं आहे. आता हे वैशिष्ट्य कुठून घेतलं आपण जे इंग्लंडकडनं बऱ्याच काही गोष्टी घेतल्या त्यांच्या घटनेमध्ये. त्याच्यामध्ये सेंटरला एवढ्या पॉवर्स नव्हत्या. काही गोष्टी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतल्या. तिथे प्रेसिडेंटला भरपूर पॉवर असतात, परंतु प्रांतांना सुद्धा, राज्यांना सुद्धा पॉवर असतात. ह्या दोघांचा संगम साधून आपण मध्यमपणे क्वासी फेडरल, क्वासी सेंटर अशी पॉवरची विभागणी केलेली आहे. आणि ज्या पॉवर्स आहेत, सूची आहेत, अधिकार आहेत, हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले. म्हणजे सेंटरचे अधिकार वेगळे, राज्यांचे अधिकार वेगळे आणि दोघांचे कॉमन अधिकार वेगळे अशी आपण ही उभारणी केलेली आहे. आणि हे राज्य आणि सेंटर हे अगदी हात घालून राज्य कशी करतील याची आपण व्यवस्था केली. त्याच्या पुढचा पार्ट आहे ते म्हणजे पार्लियामेंट, संसद. हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आपण जो घेतलाय हा ब्रिटिश घटनेतून, ब्रिटिश संविधानातून घेतलेला आहे. तसं जर पाहिलं तर ब्रिटिशांची अशी कुठली घटना लिखित नाही. ब्रिटिशांची घटना अलिखित आहे. मग त्यांचे 1100 सालचे जे काही ऍक्ट आहेत, चार्टर आहेत, त्याच्यामधून त्यांची जी पूर्वापार पद्धतीने चालून आलेले जे नियम आहेत ते अलिखित नियम म्हणजे त्यांची घटना आहे. पण त्याच्यामधील संसदीय राज्य पद्धती ह्या पद्धतीचा प्रभाव साहजिकच आपल्या घटनेवर पडलेला आहे आणि ती आपण अडॉप्ट केलेली आहे.
आणि तो भाग 5वा भाग म्हणून आपल्या घटनेमध्ये आपण अंतर्भूत केला. आपल्या घटनेचे अनेक पैलू आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे अमेंडमेंट, दुरुस्त्या. 368 जे आर्टिकल आहे ते अमेंडमेंट संबंध आहे. आता बघा, आपल्या या राज्यघटनेला 7 दशकं झाली. आतापर्यंत 104 वेळा आपली राज्यघटना, आपलं संविधान अमेंड करण्यात आलेले. आता कोणी म्हणेल की हे भारताचं जे संविधान आहे हे जास्त लवचिक आहे आणि सतत बदलतं, पण ते तसं नाही. घटनाकारांनी काळ ओळखला होता. प्रत्येक काळासाठी कालापरत्वे जग बदलत असतं, देश बदलत असतो, परिस्थिती बदलत असते आणि त्यासाठी ही आपली घटना ही लवचिक ठेवलेली होती. बदल व्हावा, बदल करण्यात यावा यासाठी ही आपली घटना लवचिक ठेवण्यात आली होती. इतकी लवचिक नाही की जी ब्रिटिश घटनेप्रमाणे आहे ती कधीही बदलते. अमेरिकेची घटना जर पाहिली तर ती कठोर आहे, रिजिड आहे. म्हणजे कसं, आता 233 वर्ष झाली अमेरिकन राज्यघटनेला आणि आतापर्यंत फक्त 27 अमेंडमेंट झालेले आहेत. फक्त 27 अमेंडमेंट या अमेरिकन राज्यघटनेमध्ये झालेल्या आहेत. याच्यावरनं दिसतंय की अमेरिकन राज्यघटना ही किती रिजिड आहे. या दोघांचा जर संगम साधून पाहिला तर आपली घटना ही अतिशय सरळ, सोपी, लवचिकी नाही आणि कठोर नाही असे अमेंडमेंट करण्याजोगी आहे. आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याच्या पद्धती सुचवलेल्या आहेत. पद्धती म्हणजे कशा पद्धती, त्याच्यामध्ये साध्या बहुमताने, स्पेशल बहुमताने आणि काही ज्या अमेंडमेंट आहेत त्याच्यामध्ये 50% राजांची संमती, अशा पद्धतीने आपल्याला अमेंडमेंट करता येते. आपल्या घटनेचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य असं म्हणजे 18 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार. आपण याआधी पाहिलं की 1935 ला फक्त 17% 14% लोकांनी मतदान केलं. विन्स्टन चर्चिल हे गृहस्थ कुठल्याही माणसाला मतदानाचा अधिकार द्यायला तयार नव्हते. त्यांचं स्पष्ट मत होतं विन्स्टन चर्चिलचं, काय की अडाणी माणसांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे लहान मुलाच्या हातात लोडेड बंदूक दिल्यासारखं आहे. पण आपली जी राज्यघटना आहे ही लोकशाही मार्गाने चाललेली राज्यघटना आहे. 18 वर्षाच्या प्रत्येक नागरिकाला आपण इलेक्शनचा अधिकार बहाल केलेला आहे आणि म्हणून हे आपलं वेगळेपण आहे. आता हे पाहून इंग्लंडकरांनी सुद्धा 18 वर्षाच्या नागरिकांना त्यांचा इलेक्शनचा, मतदानाचा हक्क बहाल केलेला आहे. अमेरिकेने तर 1971 सालापासून हा हक्क त्यांच्या जनतेला बहाल केलेला आहे. म्हणजे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्या घटनेत नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घटनेचे अनेक पैलू सांगता येतील. त्याच्यामध्ये SC ST यासाठी केलेल्या प्रोव्हिजन, त्याच्यामध्ये सेंटर स्टेट यांचे जे रिलेशन आहेत ते रिलेशन परफेक्टपणे मांडण्यात आलेले आहे. फायनान्सचे जे अधिकार आहेत ते अधिकार जसेच्या तसे आपण त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. म्हणजे कुठलाही पान उघडला तरी आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की स्थिती काय आहे, कशी असायला पाहिजे, कुठलंही दुमत त्याच्यामध्ये नसतं. आता 121 जी अमेंडमेंट झाली ती GST ची होती, तर काही सेक्शन बदलून आपण त्याच्यामध्ये ही अमेंडमेंट आणली, ही GST ची. म्हणजे फायनान्स बाबत सुद्धा ज्या अमेंडमेंट झाल्या या अमेंडमेंट त्याच्यामध्ये आली. आपल्या अमेंडमेंटमध्ये सांगायचं राहिलं की त्याच्यामध्ये 42वी जी अमेंडमेंट झाली ही कमालीची मोठी होती आणि त्या अमेंडमेंटला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलं. या अमेंडमेंटमध्ये सोशलिस्ट, सिक्युलर आणि इंटिग्रिटी हे प्रिम्बल मधील काही भाग, 40 सेक्शन, काही शेड्यूल हे बदलण्यात आले.
म्हणजे सगळ्यात मोठी आतापर्यंतची अमेंडमेंट म्हणजे ती 42वी अमेंडमेंट. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये इलेक्शन हा सुद्धा एक सेपरेट असा विषय आहे. इलेक्शन कमिशनर, इलेक्शन जेव्हा येतात तेव्हा सर्व सत्ता ही इलेक्शन कमिशनरच्या हातामध्ये जातं. अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये सुप्रीम कोर्ट हे वेगळं आहे आणि इलेक्शनचा कंट्रोल त्यांच्या हातामध्ये असतो. इलेक्शनच्या बाबतीत काही झालं तरी ते हस्तक्षेप करू शकतात. आपल्यामध्ये जेव्हा इलेक्शन येते तेव्हा सर्व जे मंत्री, सुप्रीम कोर्ट किंवा आमदार, खासदार किंवा राज्य हे इलेक्शन कमिशनरच्या आधिपत्याखाली जातात. हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचं वेगळेपण वैशिष्ट्य म्हणजे सुप्रीम कोर्ट. ही सुप्रीम कोर्टाची, हायकोर्टाची आणि न्यायव्यवस्थेची जी कल्पना आहे ही आपण जपानच्या संविधानामधून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आपण हे जे 3 स्तंभ उभे केलेले आहेत त्याच्यामधला हा दुसरा स्तंभ म्हणजे न्यायपालिका आहे. आणि न्यायपालिका हे अतिशय कठोर आणि उच्च लेवलचं आहे. बघा, संसद, सुप्रीम कोर्ट म्हणजे न्यायपालिका आणि ब्युरोक्रॅट्स म्हणजे कार्यकारी मंडळ, हे जे 3 स्तंभ आहेत हे स्तंभ असे आहेत की प्रत्येकाचे अधिकार सेपरेट आहेत, प्रत्येकाचं कंट्रोल सेपरेट आहे. कोण लहान आणि कोण मोठा हे आपल्याला सांगता येत नाही. संसद कायदे बनवते पण त्या कायद्यावर वचक ठेवण्याचा अधिकार आपल्या सुप्रीम कोर्टाला आहे. तसेच ते कायदे राबवण्याचं काम हे कार्यकारी मंडळ, ब्युरोक्रॅट्स हे करत असतात. म्हणजे अतिशय मिक्सपणे आपल्या देशाचा जो हेड आहे राष्ट्रपती हा सुद्धा ब्रिटनच्या राणीसारखा रबर स्टॅम्प नाही किंवा अमेरिकेच्या प्रेसिडेंट प्रमाणे एकदम पॉवरफुल नाही. तर दोघांचं संगम साधून कधी कधी त्याच्या हातामध्ये अमर्याद सत्ता असते तर कधी कधी फक्त रबर स्टॅम्प असंही काम त्यांना करावं लागतं. एक वेगळं संविधान अशी ओळख यासाठीच आपली बनते कारण प्रत्येक वैशिष्ट्य ही वेगळे आहे. याच्यामध्ये इमर्जन्सी हा एक प्रोव्हिजनचा भाग आहे. म्हणजे 352, 356, 360 ही जी कलमं आहेत ही इमर्जन्सीसाठी आहे. इमर्जन्सीची कटू आठवण आपण 1977 साली अनुभवलेली आहे आणि ते 352 आर्टिकल खाली येतं. 356 आर्टिकल खाली राज्यांमध्ये जी राष्ट्रपती राजवट लावली जाते त्याला इमर्जन्सी असं म्हटलं. आणि 360 हे जे आर्टिकल आहे ते आर्थिक इमर्जन्सी म्हणून. पण सुदैवाने आपल्या देशात आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी जाहीर झालेली नाही. राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली 3 वेळा जाहीर झाली. म्हणजे पाकिस्तान युद्धाच्या वेळी, इंडो चायना युद्धाच्या वेळी 1977 म्हणजे इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर असताना जी आणीबाणी जाहीर झाली ती, अशी 3 वेळा आपल्याकडं आणीबाणी जाहीर झाली होती. हे वेगळं पण आहे. आणीबाणीचं जे आर्टिकल आहे हे वैशिष्ट्य आहे हे वेगळं आहे. जर्मनीच्या संविधानामधून हे आपण अडॉप्ट केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की बिस्मार्क हा जर्मनीचा भाग्यविधाता. म्हणजे त्याने 1871 साली जे संविधान तयार केलं होतं पुढे हिटलरने 1939 ते पायदळी तुडवलं. का? इमर्जन्सीचं प्रोव्हिजनच नव्हतं त्याच्यात. आणि नंतर जेव्हा जर्मनीला हे कळलं तेव्हा त्यांनी इमर्जन्सीचं प्रोव्हिजन त्यांच्या घटनेमध्ये आणलं आणि ते इमर्जन्सीचं प्रोव्हिजन आपण ते यूज करतो ते आपण अंमलात आणलेलं. इमर्जन्सीचा धसका इथे एवढा लोकांनी घेतलाय की इमर्जन्सी लावण्याची हिंमत आता कुठलाच राज्यकर्ता करणार नाही. कारण 77ला जी चूक झालेली आहे इमर्जन्सी लावण्याची तशी इमर्जन्सी लावण्यात येणार नाही. आता बघा पॅन्डेमिकचा काल आहे. खरं म्हणजे यामध्ये इमर्जन्सी लावण्यात यायला हवी होती पण नाही. वेगळे ऍक्ट लावले पण इमर्जन्सी हा शब्द प्रयोग केलेला नाही राज्यकर्त्यात. इमर्जन्सी हा प्रयोग हा अतिशय
कठोर आहे आणि तो फक्त योग्य त्या वेळीच आपण केला पाहिजे. जेव्हा बाह्य संकट असेल किंवा अंतर्गत आपली कायदा आणि सुव्यवस्था ही डेंजर झोन मध्ये असेल तेव्हाच आपल्याला ती इमर्जन्सी लावता येतं. ज्यावेळी जीएसटीची आपण जीएसटीचा अंतर्भूत केले आपल्या कलमामध्ये किंवा त्याच्या आधी 2016 साली नोटबंदी आणली त्यावेळी सुद्धा आणीबाणी सारखीच परिस्थिती होती. 360 लावायला पाहिजे होता पण हिंमत केली नाही कोणी, कारण आणीबाणीच्या विरुद्ध जनता आहे. त्यामुळं आणीबाणी ही लावता येणार नाही. इमर्जन्सी म्हणून इमर्जन्सीचा कलम आपल्या घटनेमध्ये टाकलेला आहे, हे आपण ध्यानात ठेवायला. म्हणजे इमर्जन्सी हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आपल्या घटनेमध्ये नमूद केलेले आहे. आपल्या घटनेमध्ये 21वा जो एक विभाग आहे, म्हणजे 25 भाग आहे, त्यापैकी 21वा जो भाग आहे तो भाग म्हणजे काय, टेम्पररी, ट्रान्झिशनल आणि स्पेशल. आता आपण 370 कलम पाहिलं की 370 कलम आलं कसं आणि ते गेलं कसं. हे 370 कलम जे आलं होतं 1954 साली ते कलम टेम्पररी आलं होतं, विदाऊट अमेंडमेंट आलं होतं आणि म्हणून ते कलम आपण काढून टाकलं. आता त्यासाठी त्याच्यावर भाष्य करणं म्हणजे ते वेगळ्या लेक्चरची आवश्यकता आहे, ते आपण नंतर कधी लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण हे वैशिष्ट्य जे आहेत हे वैशिष्ट्य ही अलग आहेत आणि ही वैशिष्ट्य आपल्याला यासाठी नमूद करावी लागतात. ही सगळी वैशिष्ट्य पाहिली तर आपली जी राज्य घटना आहे ही वेगळी आहे, वेगळी आहे, जगावेगळी आहे आणि म्हणून या राज्यघटनेला अख्ख्या जगामध्ये मान आहे. हा एक पवित्र ग्रंथ आहे आणि तो सर्वांनी मान्य केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान आपल्याला माहिती आहे की मागे आपण डॉक्टर बाबासाहेबांची 125वी जयंती सादर केली. युनायटेड नेशननी नॉलेज डे म्हणून त्यांची 125वी जयंती साजरी केली. म्हणजे ही जी घटना त्यांनी ड्राफ्ट केली त्याचं जे नॉलेज होतं त्याची दखल युनायटेड नेशननी सुद्धा घेतली. बंधू आणि भगिनींनो, ही जी आपली संविधान आपलं जे आहे हे संविधान आपल्यासाठी एक ग्रंथ आहे हे मी आधीच सांगितलं आणि या ग्रंथाची आपण पूजा करायला पाहिजे. आता हे जे संविधान आहे हे संविधान कुठं ठेवलंय, हे दिल्लीच्या पार्लमेंट हाऊसमध्ये 2 प्रती याच्या बनवलेल्या आहेत, एक इंग्लिशमध्ये एक हिंदीमध्ये आणि स्वहाताने प्रेम बिहारी या इस्माने हे स्वतः हाताने लिहिलंय आणि गोलाकार चौकटीमध्ये हेलियम गॅस भरून त्याच्यामध्ये ओरिजिनल प्रती या ठेवलेल्या आहेत. अमेरिकेची जी घटना ही 10,000 वर्ष जी पानांवर लिहिले तिला धोका नाही, तर हेलियम वायू भरलेली असल्यामुळं हजारो वर्ष आपल्या राज्यघटनेला कुठलाही धोका राहणार नाही. याप्रमाणे आपल्या राज्यघटनेची संविधानाची ही वैशिष्ट्य आहेत. बंधू आणि भगिनींनो, या आपल्या राज्यघटनेपुढं काही आव्हाने सुद्धा आहेत. आता ती कुठली आव्हान आहेत? पहिलं आव्हान हे आहे की राज्यघटना बऱ्याच लोकांना माहिती नाही. राज्यघटना हा आपल्या देशाचा आत्मा असताना हा सगळा कारभार त्या घटनेद्वारे होत असताना राज्यघटना ही आपल्या लोकांना बऱ्याच लोकांना माहिती नाही. एक किस्सा म्हणून सांगतो की एक खासदार महाशय जे 2 टर्म खासदार होते, एका त्यांच्या मित्राने त्यांना विचारलं की खासदार साहेब तुम्ही 2 वेळा निवडून आलेले आहेत, पार्लमेंटमध्ये जाता तेव्हा घटना तुम्ही बऱ्याच वेळा वाचलेली असेल. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, अरे वाचायचं सोड, अजून घटना कशी असते ते बुक पण मी पाहिले नाही. ही अवस्था आहे. म्हणजे खासदार महाशयांची ही अवस्था आहे, तर सामान्यांचं काय? ही घटना म्हणजे काय, ही कशी आहे आणि ती देश कसा सांभाळते यासाठी प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक झोपडीमध्ये प्रत्येकाच्या खोपडीमध्ये हे घटनेचे विचार हे संविधान जायला पाहिजे. 12व्या शतकामध्ये
सुफिझम, भक्तिझम आला आणि त्यांनी कथा कीर्तन करून आपल्याला देवाबद्दलची, धर्माबद्दलची माहिती सांगितली. आज तशीच अवस्था आहे कथा कीर्तने प्रवचन करण्यासाठी. कशासाठी? आपल्या या संविधानाची माहिती लोकांना सांगण्यासाठी. संविधानाची माहिती ही प्रत्येक घरात गेली पाहिजे, हे महत्वाचं आव्हान आहे. पुढचं एक आव्हान आहे ते म्हणजे कट्टर धर्मवाद. म्हणजे त्याच्यामध्ये जिहाद असेल, अनेक असेल, त्याच्यावर मी भाष्य करत नाही. धर्म म्हणजे अफूची गोळी. कार्ल मार्क्स सांगून गेला. मला वाटतं आपल्या देशात हे अफूचं पीक जास्तच वाढत आहे आणि त्याच्यामुळं आस्थैर्य माजलेलं आहे. तर हा धर्मवाद हा आपण काढून टाकला पाहिजे. या धर्मवादाला कुठेही थारा नाही. सेक्युलरिझम, सर्व धर्म समभाव, हे आपण आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे. त्याच्यामुळं धर्म आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये असला पाहिजे, बाहेर नाही. जातीयवाद हे एक आव्हान आहे. जातीपातीच्या नावावर मतदान, जातीपातीच्या नावावर दंगे, या गोष्टी आपल्याकडं नवीन नाही. हा जातीयवाद आपण थांबवला पाहिजे. जातीयवाद जर थांबवला नाही तर ही आव्हानं आपल्याला कुठेतरी घेऊन जाणार आहे. प्रादेशिक वाद, प्रत्येक प्रदेश म्हणजे तामिळनाडू असो, तिकडे कर्नाटक असो, प्रत्येकाचं वेगळंच चाललेलं आहे. महाराष्ट्र आपलं बघतो, युपी आपली बघते. हा जो प्रदेशवाद आहे, हे आमचे ते त्यांचे, हे आपण थांबवलं पाहिजे. आपण आपली युनियन आहे, युनियन ऑफ इंडिया, त्यामुळे प्रदेशाचा व्यथा, अभिमान आपल्याला असता कामा नये. आपल्याला अभिमान पाहिजे तो देशाचा. हा, प्रांतीय स्वायत्तता हवीच, पण तो त्या प्रांताचा, ह्या प्रांतात नको, असा आपल्याला प्रदेश, प्रांतीय अभिमान आपल्याला असं बाळगून चालणार नाही. जाती पाती धर्म, त्याच्याप्रमाणे इथे आर्थिक विषमता आहे. म्हणजे 5% लोकांच्या हातामध्ये 80% संपत्ती आहे. अजून सुद्धा 22.5% लोक आपली बिलो पॉवर्टी लाईन आहे. हे सुद्धा एक मोठं आव्हान आपल्या राज्यघटनेसमोर आहे. हे आव्हान आपण मोडून काढायला पाहिजे. भ्रष्टाचार, भ्रष्टाचार म्हणजे काय, याच्यावर न बोललेलंच बरं. किती बोलायचं? या भ्रष्टाचारानं आपला देश पोखरलेला आहे. किती स्कॅम, किती खटले, किती घोटाळे, आपली मान खाली झुकते या भ्रष्टाचारामुळे. मी लाच घेणार नाही, मी लाच देणार नाही, अशी शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे. ही आव्हानं त्यावेळी आपल्याला मोडीत काढता येतील आणि आव्हानं झेलता येतील. बंधूंनो आणि भगिनींनो, आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही जी घटना बनवलेली, ही घटना कशी आहे, चांगली असेल की वाईट, हे तुमच्या हातात आहे. तुम्ही यूज करणार आहे, वापरणारा जो आहे तो कशी वापरतो याच्यावर ती घटनेचं यश अवलंबून आहे. म्हणजे बघा, आपल्याकडे माचीस असेल तर तिचा उपयोग आपण दिवाबत्ती करण्यासाठी करू किंवा जंगलामध्ये वनवा पेटवण्यासाठी पण करू. घटनेचा उपयोग कसा करायचा हे तुमच्या हातात आहे, असं आंबेडकर सांगून गेलेले आहे. आपल्याला माहिती आहे, घटनेचं जे हे काम अनन्य साधारण आहे. घटना म्हणजे आत्मा आहे आणि या घटनेची जपणूक करणं हे आपले परम कर्तव्य आहे. आपण घटनेची जपणूक केली आणि घटनामध्ये जे आर्टिकल सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपले शासन, आपला अधिकार आणि आपल्या जबाबदाऱ्या जर आपण पाहिल्या तर याची ध्येय, याची डोला आपला देश हा पृथ्वीवरील नंदनवन ठरेल. महासत्ता होईल देश, महासत्ता होईल. न्यायमूर्ती छगला यांनी सांगितलंय की घटनेमधील सर्व कलमे, मार्गदर्शक तत्वे यांचं जर पालन केलं तर आपला देश हा पृथ्वीवरील नंदनवन ठरेल. म्हणून आपली सर्वांची एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी अशी की आपण आपल्या घटनेचं पालन केलं पाहिजे, आपण घटनेप्रमाणे वागलं पाहिजे. निव्वळ संविधान दिन साजरा केला
म्हणजे घटनेचं पालन झालं असं नाही. आपली ड्युटीज काय, आपले हक्क काय हे आपण पाहिलं पाहिजे. आपण बघतो की हक्कासाठी रस्त्यावर लोक येतात, संप, एसट्या फोडा, गाड्या फोडा, मोर्चेबंदी, पण आतापर्यंत असं पण कधी पाहिलंय की जबाबदाऱ्यांसाठी, ड्युटीजसाठी कोण रस्त्यावर आला? असं झालं पाहिजे की हा जबाबदाऱ्या पार पाडत नाही, चला मोर्चा काढू, पण असं होत नाही, हे चालणार नाही. घटना तिचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे. आपण जर तिचं संरक्षण केलं तर घटना आपलं संरक्षण करेल आणि आपण हजारो वर्ष आनंदानं, स्वाभिमानानं आपण या देशामध्ये आपण जगू शकू आणि जगासाठी एक अभिमानानं आपण सांगू शकू की आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत. त्याच्यामुळे भारतीय संविधान काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला, तर ते भारतीय संविधान हे आपण जपणं हे आपल्या हातीमध्ये. भारतीय संविधान एक पवित्र ग्रंथ आहे, ही या देशाची शान आहे. जपूया त्याला कायमचे, तुम्हा आम्हा भूमातेची आण आहे. बंधू आणि भगिनींनो, विषय मोठा आहे, परंतु हा विषय आपल्याला वेळेअभावी इथे थांबावा लागतो. यदा कदाचित वेळ होईल, वेळ मिळेल तेव्हा इतर अंतरंग आपण बघूया. याच्यामध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे. केशवानंद भारती केस आणि काही अमेंडमेंट, सबरीमाला केस काय, NRC काय, या प्रत्येक गोष्टीच्या अंतर्भूत यामध्ये करणं गरजेचं आहे, पण वेळेअभावी शक्य नाही. संविधान या विषयावर बोलणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस हे पेलू शकत नाही. प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. या ठिकाणी अधिवक्ता परिषदेने मला जी संधी दिली हे माझं पुण्यही मी समजतो, कारण संविधानावर बोलण्याची मला संधी दिली हे मी त्यांचा आभारी आहे आणि याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद. तिकडे सुरू आहे. गोपी साहेब नमस्कार. नमस्कार. जे दर्शक पाहतात त्यांनी पाहिलं असेल की साधारणतः 6:30 वाजता हे व्याख्यान सुरू झालं आणि आता घड्याळात 8 वाजलेले आहेत. भारतीय राज्यघटनेपूर्वीचा इतिहास, ती तयार होताना कसा संघर्ष करावा लागला, प्रत्यक्ष राज्यघटनेमध्ये काय काय नमूद केलेलं आहे आणि आताच्या परिस्थितीत आपण काय काय लागू करतोय, वापरू शकतोय प्रभावीपणे, हे सगळं इत्थंभूतपणे गोपी सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. साधारणतः 90 मिनिटं ते आपल्याशी बोलतायत आणि आपल्याला त्यांचं ऐकताना असं लक्षात आलं असेल की अनेक गोष्टी केवळ वेळ कमी आहे म्हणून त्यांना टाळाव्या लागल्या. खरं तर त्यांचा व्यासंग इतका आहे की भारतीय राज्यघटना या विषयावरती ते एक स्वतंत्रपणे लेक्चर सिरीज घेऊ शकतात. पण आज पहिला कार्यक्रम आपण करतोय त्या अनुषंगाने तो वेळेत पूर्ण व्हावा या दृष्टीने त्यांनी 1.5 तास आपल्याला अतिशय महत्वाचं असं मार्गदर्शन केलंय. गोपी साहेब, मी आपल्याला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या संघटनेचे जे जे पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत होते, माझ्यासमोर माजी जिल्हा सरकारी वकील संतोष पवार साहेब आहेत. तेरगे साहेब जे सचिव आहेत या संघटनेचे जिल्ह्याचे, तेही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि मेहनतीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. मी त्यांचे आभार मानतो. अर्थातच रायगड जिल्ह्यातले जे सगळे वकील या उपक्रमाला प्रतिसाद देतात, मोठ्या संख्येने व्याख्यानं बघतात, लोकांपर्यंत पोहोचवतात, ते जर बरोबर नसते तर हे काही करण्याला तसा अर्थ उरला नसता. त्या सर्व वकील मंडळींचे देखील मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. 2 नावं अर्थातच गोपी साहेबांनी देखील उल्लेख केला की राज्यघटनेचे अध्यक्ष आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, या दोघांनाही, या 2 महापुरुषांना आपण वंदन करूयात आणि आपल्या मातृभूमीचा जय जयकार करून आपण हा कार्यक्रम संपूयात. आपण सर्वजण एकमुखाने म्हणूयात, वंदे मातरम. वंदे मातरम.